ब्लॉग मध्ये कसे सर्वजण. आशा करते की तुम्ही सर्वजण बरेच असतान. हे बघा आता सासूबाई आलेल्या आहेत मोठ्या सुनबाईकडून. काय म्हणते सासूबाई? आता सासूबाईचं म्हणणं ऐकू. ऑपरेशन झालं बाई सासूचं. हे बघा, लहान सुनाकडे आले आता. मोठ्या सुनाची आऊस झाली. लहान सुनाकडे आले आता. काय केली मोठ्या सुनाने हाऊस? लय आऊस झाली, पुरी आऊस झाली. बघा आता लागलेले चष्मा. त्यांनी बघा सकाळी इतका चष्मा पुशीला की डायरेक्ट काचच तोडून टाकली आत्याने चष्म्याची. तू चांगलं वाटेन का? लय भारी दिसू राहिलंय. काढून फेकून देऊ का? नाही राहू दे. आत्याबाईला म्हणलं ना काही काम करा तर आत्याबाई डायरेक्ट गोदड घेऊनच झोपत्यात. 2 तास मग काम तर उठत नाहीत. बरोबर खायच्या टायमाला उठा द्या. झोप देवायच्या जीवावर. आता सुनाचे मला काम करायला लावून का मला सांग बरं. मग आता थोडंफार करू लागवा. सुनाचे छोटे छोटे मला बोलता मला काहीच करू पालंगर बाई. तुला आहे तर कुठं काही देईन सून. नाही द्यायला तर मला सांग. हा. आणि तुमची पोरगी आहे तुमच्या पोरीला काम करू लागले का तुम्ही? आता पोरी सगळे कामच करून घेते. मला तांब्या भरून देते आहे त्या. हा. सुनाला पण द्या ना बागे. आणि मग त्या सुनाकून कशाला आल्या तुम्ही माझ्याकडे? लहान सुनाची आऊस पायाला आले. लहान सुनाच्या हाऊस पाहिला. आता लहान सुना तेच करणार आहे. मोठी ते केले म्हणलं. नाही मला इकडे चांगला लहान लोक मग जीव लावतो मला. हा. मग आता तुम्ही ना लवकर उठायचं. सकाळी सर काम आवरून घ्यायचं मला उठूच तर. अहो बाई काय नाही बोले तो. कुशाल मला तू झोपत येऊन पडूस तर मला काम करायला लावते काय? मग तुम्ही नुसतं खायलाच उठा त्या. काय आईचे तुमची? मग बरं आहे का गमत आता ही. आणि मी झोपत्यानं सासूबाईनं काम करावं. आता बाई आता नवलंच आहे. न बोल